हाय हॅलो नमस्कार ताईंनो, माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. इथं मी दाखवणार आहे तुम्हाला की जे बी छटपूजेचे आज ब्लाऊज शिवलेले आहेत ना, ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कसे शिवल्यात आणि किती शिवल्यात ते मी सर्व ब्लाऊज इथं दाखवणार आहे. बघूया कसे किती डिझाईनचे शिवल्यात आणि कसे कसे शिवल्यात ते बघूया. तर दाखवते, कंटिन्यू व्हिडिओ बघा, व्हिडिओ कुठं स्किप नका करू ताईंनो. तर चला मी एक एक करून दाखवते तुम्हाला. तर हे आहे आपला 1 नंबरचा ब्लाऊज. बघू शकताय खूपच छान आणि मस्त हा ब्लाऊज एकदम साधा सिंपल झालेला आहे. खूपच मस्त आहे बघा. इथं मी फक्त आणि गोल गळा काढलेला आहे आणि गळ्याला दोरी नॉट आणि गळ्याला लेस लावलेली आहे आणि साधा सिंपल असा हा साडीतला ब्लाऊज आहे आणि पोरटच ब्लाऊज आहे. बघू शकताय खूप छान आणि मस्त फिनिशिंग आलेली आहे. बघू शकताय तुम्ही, खूपच भारी एकदम हा ब्लाऊज आलेला आहे. साधा सिंपलच आहे पण खूप कलर कॉम्बिनेशन किती भारी दिसते. थोडासा लॉंग स्लीव्ज आहे. ते येतच होत्या घ्यायला, म्हटलं पटापट तुमच्याशी मी शेअर करून घेऊ आज, म्हटलं दाखवून घेऊ एकदा. कारण ते माझं काम साईडला ठेवून मी दाखवायचा प्रयत्न करते. ताई खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते, नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ बघा. तर हे आहे आपला 2 नंबरचा ब्लाऊज. हे बघा, हे पण साधा सिंपलच आहे. थोडासा वयस्कर मावशींचा हा ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज आहे. त्यांना पण हे ते मराठीच आहेत पण तरी पण त्यांनी छटपूजाची पूजा करतात. पण त्यांचे पण 2 आहेत. तर हे बघा, हे एक आणि हे एक, 2 एकाच कस्टमरचे आहेत, म्हणजे आपल्या मावशींचे. मराठी असून पण त्यांनी छटपूजेची पूजा करतात. काय त्यांनी काहीतरी मन्नत मागितली होती म्हणून ते खूप वर्षाच्यान करतात. ते खूप वर्षाच्यान माझ्याकडे ब्लाऊज शिवतात. 2 दिवस पूजा असते ना, 2 दिवसासाठी 2 ब्लाऊज. तर इथं आलेला आहे आपला 3 नंबरचा ब्लाऊज. जो आत्ता चॉकलेटी कलरचा दाखवला ना, तो आणि हे एकच कस्टमरचा आहे. बघू शकताय खूपच छान आणि कलर कॉम्बिनेशन आहे आणि येलो कलरचा आहे. साधा सिंपल आहे. अशी लेस लावली मी, तेच जे मॅचिंग होती आहे तेच. दोरी लटकन लावलेली आहे आणि ह्याची 9 इंचाची स्लीव्ज आहे ताईंनो. आणि इथं बघू शकता हे पण पोर्टचंच आहे. फिनिशिंग बघू शकता तुम्ही ब्लाऊजची. जेवढी फिनिशिंग देचाल ना, तेवढे ब्लाऊज आपल्याकडे शिवण्यासाठी खूप येतात ताईंनो. खूपच ब्लाऊज आलेले आहेत माझ्याकडे. तर इथं बघू शकता हे 2 एकाच कस्टमरच्या इथं. कष्ट आणि मेहनत आपल्या जिद्दीनं, चिकाटीनं आणि इमानदारीनं जर केलो ना, विश्वासानं, तर सगळं होत असते ताईंनो. तर हे बघा 4 नंबरचा ब्लाऊज आपला ट्रेंडिंग साडीमधला हा ब्लाऊज आहे. दोरी लटकन लावलेली आहे आणि खूप छान आणि मस्त हे पाखरू बघा तुम्ही स्लीव्जवरती आलेला आहे. एकदम मस्त, खूपच छान वाटते. हे पण मला आवडलं ब्लाऊज. तर इथं बघा छोटंसं मी इथं खालती एक फुलाचा पॅच बनवून लावले ना, अशा पद्धतीनं गळ्याला लेस लावलेली आहे. तर पॅच मी दाखवते तुम्हाला फुलांचा. हे कडक साडी आहे ना, म्हणून ते फूल जरा व्यवस्थित बसत नाही आहे. पण मी त्याला आणि परत मी स्टोन लावणार आहे वरती नंतर. स्टोन लावल्याच्या नंतर ब्लाऊजचा लुक बघा तुम्ही कसला भारी आहे. आणि पानगळा काढलेला आहे मी. बॅक साईड 3/4 कटोरी आहे आपली. हे बघा, अशा पद्धतीची 3/4 कटोरी आहे आणि खूप छान आणि मस्त. हा थोडासा कडक कपडा आहे म्हणून तुम्हाला असं असा फुगल्यासारखा दिसत असेल, पण खूप छान हा ब्लाऊज आलेला आहे. खूपच छान एकदम मस्त कलर कॉम्बिनेशन भारी आलेला आहे. दोरी लटकन लावलेली आहे. तर हे झाला आपला 5 नंबरचा ब्लाऊज. आता 6 नंबरचा ब्लाऊज मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा, हे पण काठापदराच्या साडीमधलं आहे. हे तर एकदम मस्त आहे. डिझाईन बनवलेली आहे. ह्याला पण अशी दोरी लटकन लावलेली आहे. गळ्याला लेस लावलेली आहे. हे पण पानगळाच काढलेला आहे मी. आता तुम्हाला व्यवस्थित कॅमेरामध्ये दिसत नसेल, पण असाच बघायला गेला ना खूप छान दिसतोय. म्हणजे कडक कपडा आहे थोडासा, म्हणजे फुगतोय म्हणून तो व्यवस्थित दिसत नाही आहे. आणि स्लीव्जला अशी इथं कापणीची आपण डिझाईन बनवलेली आहे. कारण मी आता शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दाखवलेलीच आहे. इथं मणी वगैरे लावलेले आहे मी. खूप छान मस्त युनिक आणि साधी सिंपल पटकन होणारी हा डिझाईन आहे ताईंनो. नक्कीच हे डिझाईन तर सगळ्याला माहितीच आहे, कारण आता जुनी पुराणी झालेली आहे. पण तरी पण काढतात एकमेकाचं बघून लेडीज आपल्या कस्टमर. खूप छान आणि मस्त हा पण डिझाईनचा लूक आलेला आहे. त्यांनी जसं सांगितलं होतं तसं मी सगळ्यांचे ब्लाऊज शिवलेले आहेत. काही डिझाईनचे आहेत, काही साधे आहेत. जसं त्यांना आवडेल तसं मी त्यांच्या म्हणण्यानुसार मी शिवलेले आहेत. खूपच मस्त आणि भारी. त्यांना आवडले हे ब्लाऊज मी जसे शिवलेत ना,
त्यांना जसे पाहिजेत ना तसेच शिवले मी. आणि ते बोलत पण होते की तुम्ही ताई आम्हाला जसे ब्लाऊज पाहिजे तसे तुम्ही शिवलात म्हणून. तर ह्या पद्धतीचे असे ब्लाऊज खूपच छान शिवून झालेत. तर ते मधी येत होत्या घेण्यासाठी. त्यांना सांगितलं होतं 2:30चा टाईम दिला होता, तर 2:30च्या आतमध्येच ते यायला लागल्या होत्या. काय करणार मग. तर त्यांना सांगितलं. तर बघा, हे बघा. इथं हे बघू शकताय तुम्ही. हे युनिक आणि एवढा भारी डिझाईन झालेला आहे ना, काही विचारायलाच नको ताईंनो. मी दाखवते तुम्हाला. त्यांनी जसं सांगितला होता ना, त्याच पद्धतीचा मी ब्लाऊज शिवलेला आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही खरी मज्जा आपल्या हा ब्लाऊजची. तर डिझाईन बघा तुम्ही कसली भारी आली आहे. मला तर खूप आवडली. सर्वांना आवडली. पानगळा काढलेला आहेत हे बघा. ते मुली ना येतच होत्या मधी घ्यायला. त्यांना सांगितलं थोड्या वेळाने ये, नंतर ये म्हणून त्यांना सांगत होते. आणि माझा व्हिडिओ शूट चालूच होता. कारण ते घेऊन जाणार होत्या ना, म्हणून माझी घाई गडबड चालली होती तुम्हाला दाखवण्याची. हे बघा अशा पद्धतीने इथं मी गळ्याला लेस लावलेली आहे, पानगळा काढलेला आहे आणि इथं आतमध्ये अशा पट्ट्या आणि फूल लावून मी इथं फुलाचा पॅच बनवून लावून इथं डिझाईन बनवलेली आहे. आणि पफ स्लीव्ज डिझाईन आहे, म्हणजे फुगा स्लीव्ज डिझाईन आहे. तर हे बघा त्यांना मी सांगतच होते, ती येऊन उभारल्या होत्या दोघी पण. तर म्हणलं फक्त एक साडीला पिको आणि फॉल करायचं राहिले, बाकी सगळे झाल्यात. ब्लाऊज रेडी झाल्यात आणि थोडे एक अर्धा तासाने हे मी सगळं देऊन टाकते तुम्हाला. त्यांना सांगत होत्या तुम्ही जा घरी आणि नंतर या, असं सांगत होते त्या मुलींना. जा घरी म्हणजे 2:30 वाजता यायला सांगितलं होतं. तर ते मधी येतच होत्या. काय करायचं, माझी चाललं ती नाही तर घाई गडबड की तुम्हाला दाखवण्याची. तर कटोरी आहे ताईंनो. आणि हे आपला 34 साईजचा ब्लाऊज आहे. खूप छान आणि मस्त डिझाईन झालेला आहे. मला तर खूपच आवडला. त्यांना तर आवडणारच आहे, माझी अशी 100% गॅरंटी आहे. आणि काठापदराच्या साडीतला हा ब्लाऊज आहे. तर कसे वाटले आजचे हे ब्लाऊज तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवीन नवीन डिझाईन ब्लाऊज तुम्ही पण नक्कीच शिवून बघा ताईंनो. जेणे कोणी ताई चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला नक्कीच एखादी सबस्क्राईब करा. असं सपोर्ट राहू द्या तुमचा भरभरून मला. आणि जर व्हिडिओ आवडला आणि ब्लाऊज जर आवडले तर तुम्ही नक्कीच एखादी लाईक जरूर करा. तर खूप छान आणि मस्त हे ब्लाऊज झाल्यात. तेवढी धावपळ पण चाललेली आहे माझी, व्हिडिओ काढायला पण वेळ नाही आहे. पण आता फक्त तुमच्यासाठी मी 10 मिनटं घेऊन मी हे वेळ काढून इथं ब्लाऊज शिवून झालेले आहेत. तर माझे ब्लाऊज इथं किती झालेले आहेत बघू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 ब्लाऊज झालेले आहेत ताईंनो माझे. खूपच छान आणि मस्त. अजून 2 बाकी आहेत, पण त्यांनी सांगितलं की मला डिझाईन शिवायचं आहे आणि नंतर शिवा, आता मी कुठलं तरी वेअर करते म्हणून त्यांनी सांगून गेलेले आहे. पण अजून 2 बाकी आहेत माझे शिवायचे, पण ते आता शिवायचे नाही आहे, नंतर शिवणार आहे मी. तर खूपच छान आणि मस्त हे ब्लाऊज शिवून झालेले आहेत ताईंनो. कसले भारी, मला तर खूप आवडले आणि खूपच मस्त. तर तुम्हाला कसे आवडले ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आपण असेच नवीन नवीन ब्लाऊज शिवून मी तुमच्यासोबत घेऊन येते. पुढच्या व्हिडिओमध्ये पण थोडेफार काही शिवलेले आहेत ते दाखवते. म्हणजे जसे जसे शिवतील ना, जसे जसे माझ्याकडे ब्लाऊज येतील ना, ते मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तुम्ही पण असं घरबसल्या काहीतरी व्यवसाय करा, तुम्ही पण शिका, तुम्ही पण शिवा. तेवढाच हातभार आपल्या घराला लागतो. आपले जे गरज आहे, आपल्याला जे काही लागतं जे गरजू वस्तू घ्यायची वगैरे, ते सगळं आपल्या पैशांना आपण घेऊ शकतो. म्हणून सांगते ताईंनो, तुम्ही पण नक्कीच करून घ्या. हे छटपूजाचे ब्लाऊज स्पेशल तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. इथंच व्हिडिओ मी आता इथं एंड करते. भेटूया नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि कसे वाटले ते नक्कीच मला कमेंटमध्ये परत परत दाखवते ताईंनो. खूपच मला हा ब्लाऊज आवडलेला आहे. खूपच म्हणजे खूप. तुम्हाला कसा आवडला आहे का नाही आवडला आहे ते नक्कीच कमेंट करा ताईंनो, जरूर कमेंट करा. कमेंट केलं तरच मला पण तेवढाच उत्साह येईल ना. एवढं मेहनतीने व्हिडिओ बनवते तर त्याला काहीतरी सपोर्ट करायचा प्रयत्न करा. हे बघा अशा पद्धतीने इथं फूल बनवलं आहे मी खूप छान आणि मस्त. त्याला वरती स्टॉन लावलेला आहे. स्टॉन पण तेवढं काही जगामगा लावलेला नाही आहे. जसा कलर कॉम्बिनेशन मॅच होईल तसं मी लावलेला आहे. तर खूपच भारी युनिक डिझाईन झालेली आहे. खूपच मस्त. तर परत एकदा दाखवले मी, कारण मला स्वतःलाच खूप आवडला आहे तो ब्लाऊज. म्हणून मी परत एकदा दाखवायचा प्रयत्न केला बरं का. खूपच छान आणि मस्त हे ब्लाऊज झालेले आहेत. तर त्यांची आता आजच पूजा आहे त्यांची. म्हणजे आज 4 वाजता 4:30 वाजता ते निघणार आहेत साड्या वगैरे घालून सगळे. तर खूप छान अशा पद्धतीचे ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
चला मग बाय.